देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। एक साथ हो गए, साथ सलामी देते हुए राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। वायगाव हळद्या येथे देशभक्तीचा जल्लोष, ग्रामपंचायत आणि उच्च प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 15 ऑगस्ट 2026 रोजी समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे स्वातंत्र्य दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिलजी मिर्झापुरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या वंदे मातरम गीत सादर केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. रुपाली कातुलवार, मुख्याध्यापक अनिल मिर्झापुरे सर, शिक्षकवृंद तसेच अंगणवाडी व बालवाडी सेविका उपस्थित होत्या। यावेळी ग्रामपंचायत प्रशासक श्री उत्तमराव घुमडे, ग्रामपंचायत अधिकारी सौ. अर्चना संजयराव तपासे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, महिला बचत गट आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दुहेरी अवतरण चिन्ह। यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला। ग्रामपंचायत प्रशासक श्री उत्तमराव घुमडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। श्री गणेश पराते सर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला। भारत माता की जय, महात्मा गांधी अमर रहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वायगाव हळद्या येथील 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती आणि एकतेच्या वातावरणात उत्साहात पार पडला। नागपूर विदर्भ प्रतिनिधी प्रमोद जिबड, समुद्रपूर। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा टाइम्स 24 न्यूज लाईव्ह ला सबस्क्राइब करा। सत्याचा शोध, जनतेचा आवाज।